नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026ला मोजून शेवटचा 1 महिना बाकी आहे आणि या एका महिन्यात विद्यार्थी काय अशा चुका करतात ज्यांच्यामुळे त्यांचे मार्क्स खाली येतात. पहिली चूक म्हणजे विद्यार्थी नवीन चॅप्टरचा अभ्यास सुरू करतात. जे चॅप्टर्स तुम्ही आधी केलेले आहे, ज्यांची तुम्ही रिव्हिजन केलेली आहे तेच चॅप्टर करा. नवीन चॅप्टर्स करून तुम्हाला काही फायदा होणार नाही. तुम्ही तुमचा वेळ वाया घालसाल. रँडमली विद्यार्थी कोणतंही लेसन घेता, कोणतंही फिजिक्सचं सम घेता आणि सॉल्व करत बसता. रँडम अभ्यास कधीच करू नका. तुम्ही जर प्लॅनिंगने अभ्यास करसाल तरच तुमच्या मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. तिसरी गोष्ट, कॉन्फिडन्स कमी असणं. कॉन्फिडन्स कमी ठेवू नका, तर तुमच्या अभ्यासावर भरोसा असला पाहिजे. कॉन्फिडन्स कमी असल्यामुळं विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढत नाही. विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझा मार्क्स कमी येतं, बाबा मी काय अभ्यास करू. त्यांचं वरून ते मार्क्स कमी आल्यामुळं अभ्यास नाही करत. सोल्युशन बघूया आपण या गोष्टींवर. पहिली गोष्ट, तुम्ही फुल सिलेबसची मॉक टेस्ट द्या. जोपर्यंत तुम्ही फुल सिलेबसची मॉक टेस्ट देणार नाही तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. मॉक टेस्ट दिल्यानंतर तुमच्या चुका होतीलच. त्या चुकाने तुम्हाला तुमचे वीक झोन समजतील. वीक झोन समजल्यावर तुम्हाला वीक झोन्सची रिव्हिजन करायची आहे. त्यानंतर दररोज मागच्या 10 वर्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन चॅप्टर वाईज, सब्जेक्ट वाईज सॉल्व करणे. जे विद्यार्थी मागच्या 10 वर्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करतील त्यांना एक बेसिक आयडिया येऊन जाईल की पेपरामध्ये कोणते क्वेश्चन विचारले जातात, कोणत्या प्रश्नांचं वेटेज जास्त आहे, कोणत्या प्रश्नांचं वेटेज कमी आहे. तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन जाईल. म्हणून तुम्ही या 3 गोष्टी करा, तुमचा नीट स्कोअर नक्कीच वाढेल. थँक्यू.